विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धार आता वाढत चाललेली आहे। सत्ताधाऱ्यांपुरती मर्यादित असलेली आरक्षणाची झळ आता विरोधकांपर्यंत देखील पोहोचतीये। एकीकडे मनोज जरांगेंनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवलेली आहे। आता मराठा क्रांती ठोक मोर्चा देखील मैदानात उतरल्याचं दिसतंय। पाहूया या भगव्या वादळासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आरक्षणावरून ठाकरेंचं मोदींकडे बोट। आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। आरक्षणाचं वादळ मातोश्रीच्या दारात। मातोश्रीवरच्या आंदोलनाला भाजपचं बळ। तुमचं म्हणणं काय आहे? भाजपकडून हे आंदोलन केलं गेले, आरोप केले जातात, त्या आरोपावर म्हणणं काय आहे? कारण मराठा आरक्षणाचं आंदोलन मातोश्रीच्या दारात धडकलं। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक कालपासून ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न करत होते। अखेर आज त्यांना अर्ध्या तासासाठी मातोश्रीमध्ये प्रवेश मिळाला। आंदोलकांशी भेटीनंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आरक्षणाचा चेंडू थेट पंतप्रधान मोदींच्या कोर्टात टोलवलाय। मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो। मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे। सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं। कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का, असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे। तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे। मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। एकीकडे ठाकरे पवार पटोलेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी फडणवीसांनी केली आहे। दुसरीकडे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाला भाजपचं बळ असल्याचा आरोप होतोय। त्यातच मातोश्रीवरच्या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी सुशील पायाळ हे सुद्धा दिसले। सुशील पायाळ यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला, मात्र काहीही बोलायला नकार देत त्यांनी चक्क पळ काढलाय। पण तुमचं म्हणणं काय आहे? भाजपकडून हे आंदोलन केलं गेले, आरोप केले जातात, त्या आरोपावर म्हणणं काय आहे? कारण तुम्ही भाजपचे सरचिटणीस आहात कल्याण डोंबिवलीचे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही मातोश्रीवरच्या आंदोलनासाठी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे बोट दाखवलंय, तर भाजपने जरांगे यांच्यावर पलटवार केलाय। हे ट्रॅप आहे, हे डाव आहे मराठ्यात वाद लावायचा। त्याच्यामुळं हे दरेकर अभियान असू शकतं असं म्हणलोय मी। 100% हे दरेकर अभियान असू शकतं। आणि ह्या पोरांनी कोण जे असतील त्यांनी मराठ्यांच्या आपल्या समाजाच्या विरोधात जाऊ नये। दरेकर महत्वाचा नाही आपल्यासाठी आपला बाप असणारा समाज आपल्यासाठी महत्वाचा आहे। तर हा मराठा समाजाचा अपमान आहे का? मराठा समाजांचा सन्मान न करण्याचा ठेका उद्धव ठाकरेंनी घेतला आहे का? मी सातत्याने जरांगे पाटील साहेबांना सांगतोय की आपल्याला जर आंदोलन करायचं असेल तर ते महाविकास आघाडीच्या विरोधात करावं लागेल। आणि आज तर साक्षात मनोज दादा तुम्ही तर उद्धव ठाकरेंचे प्रवक्तेच झाल्यासारखं बोललात। ठाकरेंनंतर आता शरद पवार, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय। तर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांच्यावरच तोडपाणीचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय। उद्धव साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगितलं की आज महाराष्ट्रातला मराठा समाज यांची मागणी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून ही अखंड मराठा समाजाची मागणी आहे। आज आम्ही उद्धव साहेबांच्या घरासमोर केलं, उद्या शरद पवार साहेबांच्या घरी, त्याच्यानंतर नाना पटोले, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा या सगळ्यांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन हे सुरू राहणार आहे। हाच केरे पाटील अधिवेशनाच्या वेळेला मी कोणाच्या ह्याच्यामध्ये बघितलेला आहे त्या दिवशी मी सगळं सांगते। फक्त आता यांना इथं तोंड उघडावं, याला कोणी काय काय शिकवलंय माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। हा केरे पाटील हा सत्तेतल्या लोकांकडून पैसा उकळतो आणि उद्धव ठाकरे साहेबांवरती आणि मातोश्रीवरती भुंकतो। तू पुन्हा ये म्हणा बेटा, तुझी गाठ माझ्याशी आहे। मराठा आरक्षणावरून एकीकडे जरांगे पाटलांनी राजकारणाच्या आखाड्यात उतरून सत्ताधाऱ्यांना चितपट करण्याचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे आतापर्यंत शांत असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चानेही आक्रमक भूमिका घेत विरोधकांनाही घेरलंय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक दोघंही कात्रीत सापडले आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.